वसा जनसेवेचा। महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी हालचाल झाली असून कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची परभणीच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम पाहणारे मुंढे आता थेट जिल्हा प्रशासनावर लक्ष ठेवणार आहेत। त्यांच्या नियुक्तीमुळे परभणीसह संपूर्ण राज्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह एकूण 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणाची तातडीने सोडवणूक आणि कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे ही पालक सचिवांची प्रमुख जबाबदारी असते। प्रत्येक 3 महिन्यांनी जिल्हा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणे ही बंधनकारक आहे। दरम्यान बुलढाणा जिल्हा परिषदेत कथित बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामुळे वातावरण तापले आहे। नियमबाह्य पद्धतीने प्रमाणपत्र देणे घेणे आणि त्यातून कमावलेल्या कथित कोट्यवधींच्या चल-अचल संपत्तीबाबत पुराव्यांची माहिती सादर करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। दोषींवर फौजदारी कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार संबंधितांकडून व्यक्त होत आहे। यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच नाशिक व नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कठोर निर्णय घेणारे मुंढे आता परभणीत प्रशासनाला नवा वेग देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। त्यांच्या एंट्रीमुळे बुलढाणासहित राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रलंबित आणि संवेदनशील प्रकरणावरही कडक नजर ठेवली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।